सर मी सातारा जिल्ह्यामधून आलेलो आहे. माझा वाई तालुका आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये. माझं 10वी पर्यंत शिक्षण हे साताऱ्यामध्ये झालेलं आहे, महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा इथे. त्यानंतर मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11वी-12वीच्या सायन्समध्ये प्रवेश घेतला होता. 11वी-12वीचं पुण्यात फर्ग्युसन शिक्षण केल्यानंतर मी फर्ग्युसन मध्येच BA ला प्रवेश घेतलेला होता. त्याच्यामध्ये माझं BA इकॉनॉमिक्स कम्प्लीट झालेलं होतं. त्यानंतर मी माझं MA इकॉनॉमिक्स कम्प्लीट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं होतं आणि आता सध्या मी PhD साठी पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत इतिहास डिपार्टमेंटमध्ये माझे PhDचं सध्या शिक्षण सुरू आहे. इतिहासामध्ये. अरे वा, तुम्ही इतिहासाची आवड दिसते. हो सर. इतिहास म्हणजे जसं त्या काळात घडलं तसं म्हणायचं की आजच्या काळाच्या संदर्भात त्याला बघितलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? इतिहास खरं सर त्या काळाच्या संदर्भामध्येच आपल्याला पाहावा लागतो. सध्याच्या आत्ताच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज होता होईल त्या बाजूला ठेवून आपल्याला त्या काळाच्या संदर्भातच इतिहासाचं इंटरप्रिटेशन आपल्याला करावं लागतं. तशा प्रकारे आपण बघितलं तर मग असं दिसेल की भारत हा एक राष्ट्र नव्हता पूर्वी. येस सर. राष्ट्र ही एक आधुनिक कल्पना आहे. साधारण इंडस्ट्रियलायझेशन नंतर राष्ट्र ही कल्पना आकारास आली. भारताच्या संदर्भामध्ये भारत हे एक राष्ट्र हे विकसित होण्याची प्रक्रियेत होता. सो भारत एक राष्ट्र जरी पूर्ण स्वरूपामध्ये स्थापित असं नसलं तरी भारत हे राष्ट्र बनण्याची प्रक्रिया आपल्याकडे पहिल्यापासून हळूहळू सुरू होती. तुम्हाला इतिहासात PhD करून पुढे काय करायचंय? सर माझा मुख्यतः हेतू माझं ज्यावेळेस मी माझं करिअर म्हणून पाहतो त्यावेळेस मी प्रशासकीय सेवेकडे पाहतो आणि इतिहासामध्ये PhD केल्यानंतर माझ्या जो PhDचा विषय आहे तो मला प्रशासनामध्ये उपयोगी पडेल या हेतूने सर मी PhD ला प्रवेश घेतलेला आहे. तुमचं माझं सर इकॉनॉमिक ट्रान्झिशन ऑफ मराठाज ऑफ सातारा डिस्ट्रिक्ट ड्युरिंग 1980 to 2010 या विषयावर मी सध्या करतोय सर PhD. 1980 to 2010? येस सर. ओके. आणि मराठा कम्युनिटी? हो सर. तर तुम्ही कुणबी घेतलं? हो सर. काय फरक असतो का सेम आहे मराठा आणि कुणबी? सर याच्यामध्ये फरक आहे मराठा आणि कुणबी याच्यामध्ये. आपल्याकडे सर मराठा ही 16व्या शतकापासून एक समूह म्हणून बघितला जात होता. त्याच्याकडे एक विशिष्ट अशी जात म्हणून ती विकसित नव्हती. साधारण आपल्याकडे 19व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा ही हळूहळू एक जात बनत गेली आणि एक क्लोज ग्रुप बनत गेला. कुणबी ही विशेषतः शेतीमध्ये गुंतलेला समुदाय होता आणि त्याच्यामध्ये मराठा ही क्षत्रियत्वाशी संबंधित असणारी संकल्पना आणि मिलिटरीशी संबंधित असणारी संकल्पना होती. त्यामुळे जे मिलिटरीशी संबंधित असणारे कुठल्याही जातसमूहातून आलेले जे काही घटक होते ते मराठा म्हणून ओळखले जात होते. परंतु काळाच्या एका टप्प्यामध्ये मराठा ही एक जात आणि क्लोज आयडेंटिटी बनत गेली. आज वेगळे ते एकच आहेत मराठा आणि कुणबी? सर आज आपल्याला ते एक या अर्थानेच बघावे लागतात आजच्या संदर्भामध्ये. वेगळे बनत गेले नाही, त्याच्यामध्ये अंतर्गत स्तरीकरण सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मराठा ही एक विशिष्ट अशी आयडेंटिटी नाहीये, त्याच्यामध्ये अंतर्गत स्तरीकरण आहे. याच्यामध्ये कुणबी ही एक निश्चितपणे जात त्याच्यामध्ये येते. मराठा हा जात समूह असं म्हणता येईल. म्हणजे त्या अर्थाने आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांना? सर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ह्या संदर्भामध्ये आता सुप्रीम कोर्टानं जो एक निर्णय दिला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठा समाजाला आपल्याला आरक्षण देता येणार नाही. ते सुप्रीम कोर्टाचं सर आरक्षण मराठा समाजाला देत असताना मला असं वाटतं की आरक्षणापेक्षा आपल्याला अधिक इतर काही मार्ग आहेत का आणि ते आपण येस नाही सर निश्चितपणे. पण मराठा समाजाच्या बाबतीत आपल्याला असं निश्चितपणे म्हणता येईल की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण मराठा समाजात सिद्ध करणं कठीण जात आहे आणि त्यामुळे आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकवणं खूप कठीण जात आहे. ओके. सुप्रीम कोर्टाने स्वतःला 50% एक मर्यादा काढून घेतली त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे. सर ते एक कारण त्याच्या मागे आहेच निश्चितपणे. परंतु मराठा समाजाचं म्हणून असं एक आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण गायकवाड कमिशनला चांगल्या प्रकारे सिद्ध करता आलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामुळे हा विषय आपल्याला सुप्रीम कोर्टात यश मिळू शकलं नाही. असं तर ओबीसी आरक्षणच धोक्यात आहे. कशामुळे धोक्यात आहे? सर ओबीसी आरक्षणाचं धोका असण्याचं एक असं कारण दिलं जातं की याच्या संदर्भातला एक क्वांटिफाईड डाटा आहे
तो डाटा आपल्याकडे नाहीये, त्यामुळे आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातले तो डाटा मांडता आला नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, त्यामुळे हे आरक्षण धोक्यात येत आहे सध्या. ट्रिपल टेस्ट जो प्रकार सांगितला कोर्टाने, काय माहिती आहे? येस सर, मला पूर्णतः आता आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये एक क्वांटिफाईड डाटा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एक प्रशासनातली इफिशियन्सीच्या अनुषंगानं सुद्धा काही एक निकष विचारात घ्यावे लागतात, असं काहीतरी आहे ते. कुणबी ओबीसी मध्ये आहे, म्हणजे विदर्भामध्ये कुणबीला ओबीसी कन्सिडर केलं जातं आणि तुम्ही म्हणताय की कुणबी हे मराठाच आहे, मग ते मराठा हे ओबीसी मध्ये नाही आहेत. मॅम, मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. फक्त आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक इंटरेस्टिंग प्रोसेस 19व्या शतकात घडली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुणबी समाजाने स्वतःला मराठा असं सांगितलं गेलेलं आहे. सो तो फरक आपल्याला करता आलेला नाहीये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ही वेगानं घडलेली प्रक्रिया आहे. तर तो फरक आपल्याला करता आला नाही की मराठा आणि कुणबी सेपरेट आहेत. हे आपल्याकडं चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश झालेलं नाही इकडे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये. परंतु मराठा आणि कुणबी याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. हॉबी काय लिहिली आहे तुम्ही? मॅम, माझी हॉबी ही, मला अशी विशेष अशी कोणती निश्चित हॉबी नाहीये, पण मी माझ्या मोकळ्या वेळात रिडिंगला प्रेफरन्स देतो सर. मॅम, काय प्रकारचं वाचन करता तुम्ही? माझं शक्यतो वाचन हे नॉन फिक्शन स्वरूपातच असतं आणि हिस्ट्री रिलेटेड गोष्टी मला वाचायला आवडतात. ऐतिहासिक कादंबऱ्या आणि इतिहास याच्यात काही फरक आहे का? हो, निश्चितपणे फरक आहे. कारण ऐतिहासिक कादंबरी हा इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण त्याचा आधार होता होईल तेवढं टाळणं आवश्यक आहे. कारण ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये एक तुम्हाला फ्रीडम असतं लिहिण्याच्या संदर्भात, त्यामुळे एक विशिष्ट कल्पनांच्या आधारे तुम्ही काही गोष्टी मांडत असता. अशा वेळेस अशा पद्धतीने आपल्याला इतिहास बघता येत नाही, त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या आधारे इतिहासाचा अभ्यास टाळणंच अधिक योग्य ठरेल. मला एक मोठा भाऊ आहे आणि मला एक बहीण आहे मोठी. तर माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, तर ती IT कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे आणि माझा भाऊ शेती करतो. ओके. तुम्हाला शेतीमध्ये इंटरेस्ट नाही? मला शेतीमध्ये इंटरेस्ट नाही असं नाही, मी गावाकडे गेल्यानंतर शेतीमध्ये जात असतो. परंतु मी माझं करिअर म्हणून चूज करत असताना प्रशासकीय सेवा आणि हे माध्यम प्रशासकीय सेवा असतात. मला असं वाटतं की प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक तर सिक्युरिटी, जॉबची सिक्युरिटी उपलब्ध होणार आहे एक चांगली. आहे ती भविष्यकाळात राहील असं काही खात्री नाही. भविष्य काळात आता सध्याच्या तरी वर्तमान काळाला अनुसरून मला असं वाटतं की निश्चितपणे सिक्युरिटी आहे. बरं, ठीक आहे. अजून मला प्रशासनाच्या ह्याच्यामध्ये कामाची डायव्हर्सिटी वाटते. प्रशासकीय माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे काही काम सेवा डिलिव्हर करू शकतो याच्याबद्दलचा मला एक विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मी प्रशासनातला मार्ग निवडलेला. शासन आणि प्रशासनात काय फरक असतो? शासन हे धोरणात्मक निर्णय घेत असतं आणि प्रशासन हे त्याच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करत असतं. मग शासन कोण असतं? सरकार शासन आहे? सरकार निश्चितपणे शासन आहे. हो, शासन आहे. हो. ओके. मग पण सरकार शासन एकच आहे म्हणजे? सरकार आणि शासन हे एकच आहे. राज्याच्या शासनाचा प्रमुख कोण असतो? शासनाचा प्रमुख हे राष्ट्रपती असतात. राज्यामध्ये राज्यपाल असतात आणि सरकारचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री असतात. दोन्ही एकच आहेत. थोडासा आपल्याला फरक करता येईल त्याच्यामध्ये. रशिया आणि युक्रेन मध्ये काय सुरू आहे, तर ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे, युनो आहे, हे सगळं असताना असं का होत आहे म्हणजे, आणि ते फेल गेलंय का? ओके. सध्या आपल्याकडे रशियाच्या माध्यमातून युक्रेनवर जे काही युद्ध चालू आहे त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अस्थिर परिस्थितीच आहे. अजूनही म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांना अशा प्रकारे याच्यामध्ये एक सकारात्मक हस्तक्षेप करता आलेला नाही. त्यामुळे निश्चितपणे याला ज्या क्षमतेनं अजून संयुक्त राष्ट्र संघांनी काम करणं आवश्यक आहे त्या क्षमतेनं काम एका बाजूला होत नाही, हे निश्चितपणे असं म्हणता येईल आपल्याला. आणि नवीन काही तयार केलं पाहिजे का? जसं पहिलं महायुद्ध झालं, काम आधीची ऑर्गनायझेशननी काम केलं नाही म्हणून युनो आलं दुसऱ्या महायुद्धानंतर. मग आता काही नवीन केलं पाहिजे का?
मॅम, नवीन करण्यापेक्षा मला असं वाटतं की आता आपल्या आपण जे संयुक्त राष्ट्राच्या दाईच्या माध्यमातूनच आपण याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी करता येतील का याचा एक प्रयत्न करणं आवश्यक ठरेल. म्हणजे असं पण ते का होत नाही, म्हणजे घाबरलेले आहेत का ते रशियाला? रशियाला घाबरलेत असं म्हणता येणार नाही, परंतु सध्या म्हणजे रशियाच्या नेतृत्वाची पण चर्चा करण्याची मानसिकता दिसत नाहीये आणि त्यामुळे काही गोष्टी चर्चेच्या माध्यमातून पुढे सरकताना दिसत नाहीयेत. महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत मागे पडतोय असं म्हटलं जातं. गुंतवणूक निघून चालल्यात, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे पडत नाहीये, अजूनही तशी परिस्थिती नाहीये. राज्यातले काही निश्चितपणे काही प्रकल्प आता राज्याच्या बाहेर गेलेले आहेत, पण या आधारे आपल्याला राज्यात महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे पडतोय असे म्हणता येणार नाही. राज्यात अजूनही पोषक परिस्थिती निश्चितपणे गुंतवणुकीसाठी आहे. अच्छा, मग ते प्रकल्प गेले ते म्हणजे भ्रम होत आहे? नाही, प्रकल्प निश्चितपणे आपल्या इथून गेलेले आहेत. आता आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह सगळी परिस्थिती आहे. याच्यामध्ये विविध राज्य प्रकल्पांना अधिक सोयी सुविधा देत आहेत. गुजरात सरकारने काही वेगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना ऑफर केल्या असल्या कारणामुळे ते तिथे गेलेले आहेत. पण ओव्हरऑल अशा 1 किंवा 2 प्रकल्पांच्या आधारे आपल्याकडून गुंतवणूक निघून जाते हा दावा तितकासा योग्य ठरणार नाही. रस्ता पूर्ण का नाही होत आहे? सॉरी सर, पुणे सातारा हायवे पूर्ण का नाही होत आहे? सर, पुणे सातारा हायवेच्या संदर्भामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट रिलायन्स कंपनीला दिलेलं आहे. तर त्याच्यातले सर मला टेक्निकल निश्चित बाबी माहित नाही की नक्की कुठल्या कारणामुळे ते प्रकल्प अडलेला आहे. 12 वर्ष डिले झाले. हो सर, पण मला त्याचे टेक्निकल कॉन्ट्रॅक्ट बदलायला पाहिजे होतं. हो सर. मग हे उदाहरण तरी का राज्य मागे पडत आहे? म्हणजे का पुणे सातारा तर मेन शहर आहे. हो सर. त्याला हायवे करता येत नसेल पूर्ण. हो सर. त्यालाच काय मग? हो सर. नाही, निश्चितपणे आपल्याला सुधारणेला स्कोप निश्चितपणे आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण इथे सुधारू शकतो. सगळ्याच काळात असतो. हो. राज्याच्या समस्या महाराष्ट्राच्या 5 समस्या सांगा तुम्ही कुठले? महाराष्ट्राच्या 5 समस्या सर, याच्यामध्ये कुपोषणाची एक समस्या ओके आहे. त्याच्यामध्ये मी विचार करतो सर. विचार सर, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिला नेतृत्वाला तितकीशी संधी नाहीये, तर ही एक महाराष्ट्राची समस्या म्हणून मी बघतो. सर, विषमतेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. का आता सध्या मला एवढंच कशी मात करायची थोडक्यात सांगा ना. कुपोषणावर कशी मात करणार? कुपोषणाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे ज्या योजना आहेत की मिड डे मील सारख्या ज्या योजना आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीने राबवणं आवश्यक आहे. ICDS सारख्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने राबवणं आवश्यक आहेत. विशेषतः ही कुपोषणाची जी समस्या आहे ती आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर तिथं शासनाने खूप प्रोएक्टिव्ह लेवलनं काम करून तिथल्या काही NGOच्या माध्यमातून या समस्यांवर काम करणं खूप गरजेचं आहे. हिडन हंगर नाचा एक प्रकार असतो, छुपी भूक. हो सर. सर, आपल्याकडे न्यूट्रिशन हा जो घटक आहे तो भूक हा घटक कन्सिडर करतात तसं विचारात घेतला जात नाही. तर न्यूट्रिशनचा अभाव हे आपल्याकडे हिडन हंगर म्हणून बघितला जातो. आणि मग महिला नेतृत्वाचा कसं सॉल्व्ह करणार? सॉरी सर, महिला नेतृत्वाचा अभाव ती समस्या कशी आपण हाताळणार? सर, राजकीय पक्षांनीच आता ह्याच्यामध्ये जास्त अग्रणी भूमिका घेणं गरजेचं आहे. राजकीय पक्षांनी स्वतः होईल तेवढ्या महिला उमेदवारांना संधी देणं आवश्यक आहे. विशेषतः आपण महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे लोकसभेतलं विधानसभेतलं त्याला एक आपण त्या विधेयकाच्या अनुषंगाने एक आपण सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. तो एक विधेयक मला असं वाटतं की खूप महत्वाचा मार्ग राहील याच्यामध्ये. तिसरं, विषमतेवर कसं करणार? विषमतेमध्ये मला आर्थिक विषमतेमध्ये आपल्याला आता सध्याला विशेषतः आपल्याला काम करत असताना त्या भागामध्ये कल्याणकारी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आपण कसे राबवू शकू, गरिबांपर्यंत आपण
त्यांना रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करता येईल या संदर्भामध्ये शासनाने खूप चांगल्या पद्धतीने धोरणं आखली पाहिजेत. विशेषतः स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज आहेत ज्या मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार करतात, तर अशा काही क्षेत्रांना आपण त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे आणि कृषी क्षेत्रामध्ये विशेषतः गुंतवणूक करून कृषी क्षेत्रामधली पण उत्पादकता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि कृषी क्षेत्र आणि इंडस्ट्री या अनुषंगाने आपण तो विचार करू शकतो. देशाची अर्थव्यवस्थेचं सध्या काय सुरू आहे, कुठल्या भागावर आहे आपण? सध्या आपली अर्थव्यवस्था जी आहे त्याचा विकासाचा दर थोडा कमी झालेला आहे, त्यामुळे आपली जीडीपी ग्रोथ रेट सध्या कमी आहे. आणि सध्या आपल्याला महागाई ही सुद्धा आपल्याला सध्या मागच्या काही दिवसांमध्ये दिसते आहे. तात्पुरती ती महागाई असं सरकार म्हणताय, तुम्हाला काय म्हणतात? त्याची सध्या तरी त्याचे स्वरूप पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळे तेलाच्या ज्या काही समस्या आपल्याकडे तयार झालेल्या आहेत, ती नॅचरल गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आपल्याला तिकडून होत होता, सो त्या अनुषंगाने पण काही समस्या तयार झाल्या. ऑइलच्या अनुषंगाने काय ही कारणं आहेत, त्यामुळे त्याला काही तात्कालिक संदर्भ निश्चितप्रमाणे आहेत. ओके, देशांतर्गत कारण नाही आहेत ना महागाईच्या मागे? देशांतर्गत कारण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काही प्रमाणात दिसतात. शेतीमालाचे जे वाढलेले भाव आहेत विशेषतः, तर याच्यामुळे सुद्धा महागाईची कारण आपल्याला याच्यामध्ये दिसतात. सयाजीराव गायकवाड आणि सयाजी शाहू महाराज याचा कम्पेअर केला आपण सुधारकांवर, कोण चांगलं वाटतं? मला असं वाटतं की दोघांची ही विचारधारा ही पुरोगामी विचारांचीच होती, त्यामुळे त्यांचं तुलनात्मक इतिहास म्हटलं की झालंच कम्पॅरिझन पण आली. हो, पण तुलनात्मक दृष्ट्या मला असं मी तशा पद्धतीने कधी विचार नाही केला की दोघांच्या मध्ये कधी ठीक आहे. येस, मला सध्या असं वाटतं की सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने दोघांच्याही भूमिका खूप महत्वाच्या होत्या. आणि त्याच्या महाराजांचं शायर तुझे नाव होतं, त्यात काही प्रश्न नाही ना? सॉरी सर, त्यांच्या भूमिका महत्वाच्या, तुझ्या शायरात त्यांचं नाव होतं का? तुमचाच नाहीये, त्यात कधी फरक असणार ना? मला सर निश्चित तो फरक माहित नाहीये. COP27 विषयी काय सांगू शकाल, काय ठरलंय? सध्या तरी त्याच्यामध्ये एक निधी उभा करायचा चाललेला आहे की तो जो आहे तो डिस्ट्रक्शन ज्या काही होत आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये एक निधी आपण उभा करू शकतो. याच्या संदर्भात एक सहमती फक्त आता सध्याच्या स्वरूपात तयार झालेली आहे. त्या निधीचं डिटेल असं स्वरूप अजून निश्चित ठरलेलं नाहीये, पण एक असा निधी उभा करायचा चाललेला आहे त्यांचा. प्राध्यापकाचा विचार नाही केलाय का? प्राध्यापक हा माझा बी प्लॅन म्हणून मी सर निश्चित त्याचा विचार केलेला आहे. हो, इतिहासाच. हो सर. चांगला ना. असं मला वाटतं का की पुढे मागे जाऊन इतिहासकार एखादा पंतप्रधान भारतात? सर अशी शक्यता आपल्याला कधीच नाकारता येणार नाही, कारण इतिहासकार म्हणून नुसतं इतिहासकार म्हणून नुसतं इतिहास डिग्रीवर नाही. बरं. तसं मनमोहन सिंग इकॉनॉमिस्ट होते. हो, आणि इकॉनॉमिस्ट म्हणून ते पंतप्रधान झालेत. येस. राजकारणावर ते म्हणून नाही झाले. येस. सो ते कधी इतिहास करू शकतो का? आणि असं होणार असेल त्याचं काय, म्हणजे काय त्याचं काय कारण असेल? मला वाटतं इतिहासकार निश्चितपणे पंतप्रधान होऊ शकतो, कारण इतिहासकाराला इतिहासातल्या अनेक प्रश्नांना हाताळावं लागतं, इतिहासातले अनेक पेच प्रसंग त्याला हाताळावे लागतात. आणि त्यामुळे इतिहासावर ज्यावेळेस तुम्ही भाष्य करत असता त्यावेळेस अनेक महत्वाच्या सार्वजनिक विषयांवर भाष्य करत असता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखादा राजकीय नेतृत्व त्यातूनही निश्चितपणे आकार घेऊ शकतं. आणि निश्चितपणे मनमोहन सिंग राजकीय नेतृत्व नव्हतंच, पण एवढे त्याच्या विषयाचे हे होते ना की त्या विषयाच्या बळावर त्यांनी असं इतिहासाचं महत्व एवढं वाढेल का विषयाचं, असा माझा प्रश्न आहे. सर मला असं तरी आता सध्याला वाटतंय की निश्चितपणे इतिहासाला निश्चितपणे एक असं इतिहासाच्या माध्यमातून किंवा इतिहासाचं निश्चितच तेवढं एक महत्व आहे. इतिहास जसं एक अर्थशास्त्राचं महत्व आहे तसं एक इतिहास शाखेचं सुद्धा महत्व आहे. त्यामुळे एक इतिहासकार म्हणून मला असं वाटतं पंतप्रधान निश्चितपणे होऊ शकतो. इस्रायलमध्ये एक इतिहासकार आहे, म्हणजे इतिहासाचा प्राध्यापक आहे, त्याचा खूप भाग असतो तो विचारवंत म्हणून. कोण माहिती का तुम्हाला? एक तरुण इतिहासाचा अभ्यासक प्राध्यापक
मला सर आता सध्या काही त्याच्याबद्दल पुस्तक पण आहे. ऐकलं सेपियन ऐकलं सेपियन होमोसेपियन एक असं पुस्तक आहे. हा युएन हरारी आहे सर. युval हरारी. हा येस. मग तशी पुस्तकं आपण भारतात का लिहिली? तू काय भारतात तसं काही येत नाही, म्हणजे भारतात जास्त स्कोप आहे, तो छोट्या देशातला आहे. येस. ते वाचली तशी पुस्तकं? नाही सर, असं मी त्याची पुस्तक वाचली नाही. ठीक. बीड पॅटर्न म्हणून इन्शुरन्स मध्ये, तो काय माहिती आहे? हो सर, बीड पॅटर्न हा इन्शुरन्स मध्ये असा एक पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपन्यांना जर लोकांना जे पैसे द्यायचे शेतकऱ्यांना इन्शुरन्सच्या याच्यामध्ये, तर 110% पेक्षा तर ते पैसे जर जास्त द्यावे लागले तर शासन तो नुकसान भरपाईचा जो गॅप आहे तो शासन भरेल. आणि जर 80% पेक्षा जर कमी जर त्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागत असेल तर राहिलेली जी रक्कम आहे ते त्यांनी शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. अशा प्रकारे कंपनी अशा प्रकारे प्रॉब्लेम करते का? आता बीडमध्ये सर ते तरी आपल्याला त्या मर्यादित स्वरूपामध्ये का होईना पण ते आपल्याला सक्सेसफुल झालेलं दिसतंय, म्हणजे बीडच्या स्तरावर तरी. तर राज्य स्तरावर या पॅटर्नला आता नुकतीच मान्यता मिळालेली आहे. कालच मोर्चा निघाला नागपूरमध्ये, जुनी पेन्शन योजना परत आणा. हो, तुमचं काय म्हणणं आहे? जुनी पेन्शन योजना सर आपल्याला आता आपली आर्थिक राज्याची परिस्थिती लक्षात घेता अशा प्रकारची योजना रिवाईव्ह करणं आपल्याला होता होईल तेवढं टाळलं पाहिजे. पण समजा चांगली स्थिती झाली राज्याची, राज्य प्रगतीपर आहे, तर सर राज्याची जर आर्थिक क्षमता चांगली असेल तर कोणतंही राज्य सर त्या राज्यामध्ये असणाऱ्या सेवकांना जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला सुविधा देता येईल त्याचा विचार आपण केलाच पाहिजे. पण होता होईल आता सध्याच्या जर आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता आपल्याकडचे बरेच जो खर्च होतो तो पेन्शनवर होतो, त्यामुळे सध्या आपल्याला हे टाळणंच योग्य ठरणार आहे. अग्निवीर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर अग्निवीर ची जी योजना आहे ज्याच्यामध्ये शासन 23 वर्षापर्यंतच्या युवकांना सर्व्हिस मध्ये घेणार आहे. फक्त सर याच्यामध्ये हा जो पिरियड आहे तो 4 वर्षांचा घेतलेला आहे आणि 4 वर्षानंतरच फक्त 25% मुलांना परमनंट केलं जाईल. तर मला असं वाटतं की सर हा आपल्या सिक्युरिटीशी संबंधित असणारा विषय आहे. तर हा 4 वर्षाचा जो पिरियड आहे तो आपल्याला वाढवता येईल का याच्याबद्दल एक विचार करणं आवश्यक ठरेल. इंडियाचा मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट किती माहिती आहे तुम्हाला? नक्की आता मला माहित नाही पण मी गेस करू शकतो. एक साधारण 105-110च्या अराउंड असावा. चाइल्ड मॉर्टिलिटी रेट? चाइल्ड याच्यामध्येही मी एक अंदाजच करू शकतो, मला नक्की फिगर माहित नाही. ग्लोबल हंगर इंडेक्स आलेला आहे. येस. काय भारताची स्थिती चांगली आहे? हा, त्या अहवालानुसार सध्या तरी आपली परिस्थिती ग्लोबल हंगर इंडेक्सच्या संदर्भामध्ये थोडी खराब आहे परिस्थिती. आपला रँक खूप कमी आहे. ओके, थँक्यू.